श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे, व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जो मनुष्य प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकरांची आराधना करतो, प्रदोष व्रताची कथा ऐकतो किंवा वाचतो, तो कधीच गरीब होत नाही असं शिवपुराणात सांगितलेलं आहे. कलियुगात प्रदोष व्रत अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. प्रदोष काळ हा नेहमी सूर्यास्ता अगोदर आणि सूर्यास्तानंतर हा असतो आणि जर प्रदोष काळात हे व्रत जर आपण केले तर भगवान महादेवांची तुमच्यावर कायम कृपा राहील, हे लक्षात ठेवा. तर प्रदोष व्रत केल्याने सगळे दोष दूर होतात व संकटापासून बचाव होतो असं महापुराणात सांगितलं गेलेलं आहे. प्रदोष व्रत कसे करायचे, कोणकोणते प्रदोष व्रत आहेत, प्रदोष व्रत कधी करायचे, पूजेची माहिती, प्रदोष व्रतचा उपवास कसा करायचा, ही सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ प्लीज पूर्ण पहा आणि स्किप करू नका. आपल्या धर्मात खूप सारे व्रत आहेत आणि जे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी तर प्रदोष व्रत हे खूप महत्त्वाचं व्रत आहे. हे व्रत देवोंके देव महादेव किंवा शंकर भगवान आणि माता पार्वती यांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून हे व्रत करायचे आहे. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, तसेच प्रत्येक महिन्यात 2 प्रदोष नक्कीच येतात. हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत असते. उद्या आहे तो ह्या महिन्यातील किंवा 2024 या वर्षातील पहिला प्रदोष आहे, तो म्हणजे भौम प्रदोष. जो मंगळवारी येतो त्याला आपण भौम प्रदोष म्हणतात. प्रदोष व्रत हे वारानुसार असतात आणि त्यांची फळेसुद्धा आपल्याला तशीच मिळतात. जो सोमवारी येतो तो सोम प्रदोष, जो मंगळवारी येतो तो भौम प्रदोष, जो बुधवारी येतो तो बुध प्रदोष, जो गुरुवारी येतो तो गुरु प्रदोष, जो शुक्रवारी येतो तो शुक्र प्रदोष, जो शनिवारी येतो तो शनी प्रदोष आणि जो रविवारी येतो तो रवी प्रदोष. तर उद्या आपण मंगळवारी जे येतो आहे तो भौम प्रदोष, तर त्याबद्दलची आपण माहिती बघणार आहेत. तर मंगळवारी जर प्रदोष आला तर त्याला भौम प्रदोष म्हणतात. हे व्रत ज्या लोकांना आजार आहे किंवा खूप कर्ज आहे आणि ज्यांना कर्जमुक्ती हवी आहे त्यासाठी हा भौम प्रदोष केला जातो. तर तुम्हाला जेव्हा जेव्हा भौम प्रदोष येईल तेव्हा तेव्हा त्या महिन्यात तुम्हाला तो भौम प्रदोष करायचा आहे. प्रदोष व्रत हे कोणी पण करू शकतो. तर प्रदोष काळ सूर्यास्ता होण्या अगोदर 1 तास किंवा 45 मिनटं आणि सूर्यास्तानंतर प्रदोष काळ राहतो आणि त्यामध्ये तुम्ही ही पूजा करायची आहे. तुम्हाला पूजेसाठी एक चौरंग, त्यावर पांढरं वस्त्र घालून तुम्हाला इथे गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची छोटी मूर्ती असेल तर तुम्ही ती घेऊन त्यावर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. तुम्ही पाण्याने 5 खेपा पाणी घालून अभिषेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे 5 विडेसुद्धा ठेवायचे आहेत. आता खायची पानं जी आपली असतात ती 2, 1 विडा आपण म्हणतो, 2 पान म्हणजे 1 विडा. तर असे 5 विडे तुम्हाला ठेवायचे आहेत. त्यावर तुम्हाला हळकुंड, 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं कॉईन आणि सुपारी असे 5 विडे तुम्हाला ठेवायचे आहेत. तर इथे गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे. मूर्ती असेल तरी चालेल. मूर्ती समजा तुमची मोठी असेल किंवा समजा मूर्ती नसेल तर सुपारीही चालेल. तर त्यावर छान अभिषेक करून त्याला गंध लावायचा आहे, त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि अक्षता घालायच्या आहेत. गणपती पूजन झाल्यावर तुम्हाला एका तांबणामध्ये बेलपत्र ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला शिवलिंग घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. आता बघा, इथं तुमच्याकडे शिवपिंड किंवा शिवलिंग असेल तरीही चालेल. जर तुमच्याकडं जर शिवलिंग नसेल तर तुम्ही कुठल्याही तुमच्या पूजेच्या दुकानात जाऊन तुम्ही छोटंसं शिवलिंग आणू शकता. आता हे तुम्ही विचाराल की माझ्याकडं कुठलं शिवलिंग आहे, तर जेव्हा आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वरला जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा माझ्याकडे शिवलिंग नव्हतं आणि मला हवं होतं. सो आम्ही तिथं ते शिवलिंग घेऊन
तिथं लावून आणलेला आहे. सो हे पांढरं आहे. तुम्ही पांढरं किंवा काळं कुठलंही तुम्ही घेऊ शकता, असं काहीही नाही आहे. शिवलिंग हवं, मोठं छोटं काहीही चालेल. तर तुम्ही त्या शिवलिंगावर अभिषेक करावा व ते पाण्यांनी बाजूला काढून घ्यावे. तुम्ही पहिली पाण्यांनी अभिषेक करायचा आहे आणि तो झाल्यानंतर हे पुसून घ्यायचं आहे आणि जे खालती तामणात जे पाणी आहे ते तुम्ही बाजूला एका पातेलीत किंवा तुमच्याकडं जे काय आहे तर त्याच्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही ते तामण जे आहे ते छान स्वच्छ पुसून घ्या. शिवलिंग आहे ते छान स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. इथं तुम्हाला कच्चं दूध पाहिजे, म्हणजे निरसं आपण म्हणतो, म्हणजे न तापवलेलं जे दूध आहे ते आपण घ्यायचं आहे आणि त्यांनी आपल्याला अभिषेक करायचा आहे. बरं, इथं अभिषेक करताना एक लक्षात तुम्ही घ्या, तुम्हाला इथं शिवरुद्र जो रुद्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. तर रुद्र म्हणता म्हणता आपल्याला हा अभिषेक दुधाने करायचा आहे. हे दूध तुम्ही संपूर्ण रुद्र झाल्यानंतर हे जे दूध आहे ते तुम्ही तामण स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. शिवलिंगाची मूर्ती शिवलिंग जे आहे ते तुम्ही स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही राहणार नाही घाण वगैरे. त्यामुळं दुधाचा जो तुम्ही कच्च्या दुधाचा जो अभिषेक कराल ते दूध एकदम छान असतं. तो देवाचा प्रसाद असतो, तो अजिबात टाकायचा नाही आहे. तो छान एका सेपरेट पातेल्यामध्ये तुम्ही तो काढून घ्या आणि तुमची सगळी पूजा झाल्यानंतर तुम्ही ते दूध तापवा आणि ते नंतर तुम्ही मग पिण्यासाठी किंवा चहासाठी, कॉफीसाठी, स्वयंपाकात तुम्ही ते वापरू शकता. पण दूध हे आपल्याला टाकायचं नाही आहे. हे दूध तुम्ही प्रसाद म्हणून तापवून घरी वापरू शकता. त्यानंतर शिवलिंग छान पाणी घालून इथं आता तुम्हाला दुधाचा अभिषेक झाल्यानंतर थोडंसं कोमट पाणी करायचं आहे, गरम नाही. थोडंसं कोमट पाणी करायचं आहे. ते कोमट पाणी शिवलिंगावर 5 खेपा घालायचं आहे. त्याच्यानंतर आपलं साधं पाणी जे नॉर्मल टेम्परेचरचं आहे ते 5 खेपा घालायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंग पाणी घालून छान पुसून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला चौरंगावर तामणात पांढरे तांदूळ, इथं आपण हळद कुंकू लावलेले किंवा कुंकू लावलेले तांदूळ अजिबात वापरणार नाही आहे. का सांगा, भगवान शिवजी जे आहेत किंवा शंकर भगवान जे आहेत त्यांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही चौरंगावर पांढरं वस्त्र घालू शकता. इनफॅक्ट पांढरं वस्त्र घाला, त्याच्यावर पूजा मांडा सगळी. अगदी तुमच्याकडे पांढरं वस्त्र नसेल तर तुम्ही कुठलंही घालू शकता, पण शक्यतो पांढरं असावं. जेव्हा तुम्ही पूजेला बसता तेव्हा तुम्ही पांढरं वस्त्र किंवा पांढरी साडी हे घालून बसावी. त्याच्यानंतर पांढरं धोतर किंवा पांढरं सवळं जर तुमच्याकडं असेल उपरणं तर ते घालावं. तर तुम्ही त्याच्यानंतर छान तामण पुसून घ्या आणि चौरंगावर पांढरे तांदूळ घाला तामणात, जसं इथं घातलेले आहे. त्याच्यावर तुम्ही शिवलिंग ठेवा आणि तुम्ही शिवलिंगाला अष्टगंध लावा, अष्टगंध अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला 108 बेलपत्र व्हायची आहेत. इथं मला बेलपत्र मिळालेली नाही आहेत, त्यामुळं माफ करा, मी तुम्हाला दाखवू शकलेले नाही आहे. पण इथं तुम्हाला 108 बेलपत्र व्हायची आहेत. तुम्हाला शिवनामावली जर तुमच्याकडे असेल किंवा यूट्यूबवर तुम्ही लावून देऊ शकता, तर ती म्हणत म्हणत तुम्ही 108 खेपा महादेवांची नावं घेत घेत तुम्ही 108 बेलपत्र वाहू शकता. जर तुम्हाला नाही जमलं तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणून तुम्ही बेलपत्र अर्पण करावी. बेलपत्र वाहताना पालथं व्हावं हे विसरायचं नाही आहे. बेलपत्र तुटलेलं नसावं, कीड लागलेली नसावी, त्याचा देठ व्यवस्थित असावा, 3 पानं असावी, हे लक्षात ठेवा. ते झाल्यावर गणपती बाप्पांची आरती आणि भगवान शंकरांची आरती करायला विसरू नका. किंवा प्रदोष व्रताची आरतीसुद्धा यूट्यूबवर तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला नाही मिळाली तर इथं हे प्रदोष व्रत महात्म्य, व्रतकथा, आरती आणि प्रार्थना हे पुस्तक आहे, जे तुम्हाला कुठल्याही
शॉपमध्ये मिळून जाईल, जिथं पूजेची पुस्तकं मिळतात तिथं तुम्हाला मिळून जाईल. नसेल तर तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवरती ही व्रतकथा किंवा आरती हे तुम्ही शोधू शकता. हे जर पुस्तक तुमच्याकडं असेल तर तुम्हाला इथं दिसत असेल तर प्रदोष व्रताची प्रत्येक माहिती, तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा आहे, तामणामध्ये पाणी सोडताना काय म्हणायचं आहे, पूजेला लागणारं साहित्य, पूजाविधी कशी करायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आचमन करताना काय म्हणायचं आहे, किती खेपा पळीने पाणी घ्यायचं आहे, हे सगळं दिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सकाळी नैवेद्य दाखवतो तेव्हा तुम्हाला काय मंत्र म्हणून नैवेद्य दाखवायचं आहे आणि ती पूजा कशी काढायची आहे हा मंत्रसुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला इथं आता तुम्ही जेव्हा आरती करता त्याच्यानंतर तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता. भात शिजवताना मीठ आपल्याला घालायचं नाही आहे. नुसता पाण्यामध्ये भात शिजवून तुम्हाला दही भाताचा नैवेद्य इथं तुम्हाला दाखवायचा आहे. प्रदोष व्रतचा उपवास दिवसभर तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही फलाहार घेऊ शकता. खिचडी बिना मिठाची घेऊ शकता किंवा साबुदाण्याची खीर इथं तुम्ही खाऊ शकता. रात्री पूजा झाल्यावर तुम्ही उपवास सोडू शकता. तुम्ही दिवसभर फळाहार घेऊ शकता आणि तुम्हाला इथं दिवसभर मीठ खायचं नाही आहे. बरं, तुम्ही आता म्हणाल की प्रदोष व्रत तुम्ही किती करावे, तर प्रदोष व्रत तुम्ही 11 किंवा 26 वेळा प्रदोष व्रत तुम्ही करू शकता. इथं मी तुम्हाला दाखवत आहे की तुम्हाला प्रत्येक वाराच्या दिवशी कुठले कुठले प्रदोष दिलेले आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. तर तुम्ही आता समजा कर्जमुक्तीसाठी भौम प्रदोष करणार आहात तर तुम्ही 11 भौम प्रदोष किंवा 26 भौम प्रदोष करावे. त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. मध्येच प्रदोष सोडू नये. तुम्हाला जर सोयर आला किंवा सुतक आला किंवा तुमचे पिरियड्स आले तर तुम्ही करू नये. त्याच्यानंतर तुम्ही परत ते कंटिन्यू करावे. तर इथे तुम्हाला 11 किंवा 26 भौम प्रदोष किंवा ज्या वाराचे प्रदोष आहेत आणि तुम्हाला त्या फळासाठी करायचं आहे तर तुम्ही त्या वाराचे प्रदोष करू शकता. तर जेव्हा तुम्ही 11 भौम प्रदोष किंवा 26 भौम प्रदोषचं उद्यापन कराल तेव्हा माझं एकच तुम्हाला सजेशन आहे, उद्यापन करताना तुम्ही ब्राह्मणाला बोलवून उद्यापन करून घ्यावेत. कारण उद्यापन करताना काही चूक होऊ नये म्हणून त्यासाठी ब्राह्मणांकडून यथासांग उद्यापनाची पूजा करून घ्यावी. म्हणजे काही चूक न होऊन तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल. तर कर्जमुक्तीसाठी तुम्ही हा भौम प्रदोष 11 किंवा 26 करून बघा आणि नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.